केला। प्रेक्षकांपर्यंत अनिशजी तुमचा आवाज सुस्पष्टपणे ऐकायला मिळेल। अनिशजी, तुमचा मुद्दा पुढेच घेऊन जातोय। हेमंतजी, अहो, फोटोचा वापर करताना राजकीय पक्षांची आपली स्वतःची एक नियमावली असते, त्याचा भंग झाल्यानं ठाकरे सेना आक्रमक झाली आहे असं वाटतं का? अनिशजींनी जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की कुठेतरी अवमान झालेला आहे आणि त्यामागचं नेमकं कारण काय हे सांगण्याचा स्पष्ट प्रयत्न त्यांनी केलाय। हेमंतजी, सर्वप्रथम माझा आवाज ऐकायला येतो? येतोय। मी अनिशजींना एवढा एक प्रश्न विचारतो की याच्यामध्ये अपमान कुठे झाला आणि ठाकरे सेनेला दिघे साहेबांची ॲलर्जी आत्ताच का वाटावी? दिघे साहेब जाऊन 2001 पासून बाळासाहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि दिघे साहेबांचा फोटो कितीतरी वर्ष हा लागला जातोय। फक्त आत्ताच त्यांना ही संजय राऊतांना हे का आठवावं? आणि माझा एकच प्रश्न आहे की आता तुम्ही मग दिघे साहेबांचा फोटो राजन विचारे, केदार दिघे किंवा इतर ठाणे जिल्ह्यातले शिवसैनिक, पालघर जिल्ह्यातले शिवसैनिक लावणार का नाही लावणार? अनिशजी, उत्तर द्या। दिघे साहेबांची तुम्ही म्हणतात ना पाईका, तर दिघे साहेबांचा फोटो तुम्ही लावणार का नाही लावणार? अनिशजी, आवाज येतोय संजय राऊत काही आपल्यापर्यंत? बोलतील आणि संजय राऊतांचं काही ऐकायचं? हो हो, मला 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 तुमचा आवाज पोहोचतोय। हा, धर्मवीर दिघे साहेबांचा फोटो लावायचा की नाही लावायचा हा प्रश्न यांनी मला विचारलाय। धर्मवीर दिघे साहेबांचा फोटो तर लागणारच लागणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्मवीर दिघे साहेबांच्या विचारांवर आम्ही पुढे चालत राहणार। धर्मवीर दिघे साहेबांचं कार्य सर्वप्रथम सांगतो, मला थोडासा वेळ फक्त वाढवून द्या। निश्चित, बोला धर्मवीर ना दिघे अनिशजी। साहेबांचं कार्य हे त्यांच्या प्रतिमेपेक्षा आणि धर्मवीर दिघे साहेबांचं कार्य हे त्यांच्या बॅनरवरच्या फोटोही पेक्षा फार 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 मोठं आहे। आता हे पवार साहेबांना काय मी वेगळं सांगायचं, पण सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, पवार साहेब, तुमच्यासाठी विशेष सांगतो, धर्मवीर दिघे साहेब हे कुठल्या पदाच्या किंवा कुठल्या आमदारच्या, खासदारच्या, नेते, उपनेते या सर्वांच्या पलीकडचे होते। धर्मवीर दिघे साहेबांना कुठल्याही पदामध्ये आपण तोलू मापू शकत नाही। मी मगाशीही तुम्हाला सांगितलं, आता पुन्हा सांगतो, ज्यांनी हे वक्तव्य केलं ते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत साहेब आणि धर्मवीर दिघे साहेब यांनी आपसामध्ये काळ घालवलेली ही माणसं आहेत। ही एकमेकांसोबत एक काळ घालवलेली माणसं आहेत। त्यांनी आपसाबद्दल, आता याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं। मग माझा जर असाच प्रश्न जर तुम्ही मला विचारणार असाल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, धर्मवीर दिघे साहेबांचं आपल्या मुलुंडच्या आणि ठाण्याच्या हद्दीवरचं स्मारक म्हणण्यापेक्षा एक प्रवेशद्वार होतं, ते तोडल्यानंतर आस्था गायक तिथे स्मारक झालं नाही किंवा ते प्रवेशद्वार झालं नाही। धर्मवीर दिघे साहेब हे प्रवेशद्वार होतं ठाण्याच्या हद्दीवरचं, मग त्याबद्दल आपण मला काय उत्तर द्याल? किंवा धर्मवीर दिघे साहेबांच्या आश्रमावर कधीही कुठल्याही नेत्याचं नाव लागलं गेलं नव्हतं। आज त्या आश्रमावर ज्यावेळेस आनंद आश्रम एकनाथ शिंदे असं नाव दिसतं, त्यावर मला पवार साहेब आपण काय उत्तर द्याल? किंवा छत्रपती शिवाजी मैदानामध्ये ठाण्यातल्या धर्मवीर दिघे साहेबांचं एक स्मारक होऊ घातलं होतं, त्याचा संपूर्ण प्लॅनिंग तयार झाला होता, फक्त राजन विचारे साहेब नेमके कुठे आहेत हे माहित नसल्यामुळे ते स्मारकाचं पूर्णतः प्लॅनिंग हे बारगळलं गेलं। त्यावर आपण मला काय उत्तर द्याल? या प्रश्नांबद्दलही आपण जरा थोडंसं बोलावं, माझी इच्छा आहे। पहिली गोष्ट म्हणजे नाही, धर्मवीर दिघे साहेबांना आपण ओळखत पण नसाल, त्यापासून मी दिघे साहेबांच्या बरोबर काम करणारा माणूस आहे। तुम्ही आज जे सांगताय दिघे साहेबांबद्दल की स्मारक झालं नाही, अहो जिल्हा प्रमुख आमचे दिघे साहेब आहेत, त्यांचं स्मारक आम्ही शक्तीस्थळ हे केलेलंच आहे ऑलरेडी। आणि त्याच्यानंतर सुद्धा सांगतो आम्ही की आता शिवाजी मैदानात सुद्धा दिघे साहेबांचा नावाचा टावर आम्ही बांधकाम करायला घेतलेलं आहे, त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। दिघे साहेबांच्या सर्व गोष्टी दोन्ही पक्षांच्या बाजूतून एक गोष्ट लक्षात ठेवलेल्या आहेत की आपण आपापल्या परीने कामं करतो आणि आक्षेप नेमके काय तेही कळताना दिसतंय। मात्र अजितजींकडे जाईन मी। अजितजी, राऊतांनी